पर्यंत पोहोचवणार आहे। वळूयात पुढच्या बातमीकडे। तर बातमी आहे यानंतर पुण्यामधली। पुण्यामध्ये ट्रॅफिक सिग्नल सुरू झालेले आहेत। तब्बल 65 दिवसांनंतर पुण्यातील ट्रॅफिक सिग्नल जे आहेत ते सुरू झालेले आहेत। प्रतिबंधित झोन वगळता 90% पुणे शहर पूर्वपदावर येताना दिसतंय। तर बहुतांश चौकातील सिग्नल देखील सुरू झालेले असून कोरोनाच्या भीतीचं सावट ट्रॅफिक पोलिसांमध्ये देखील पाहायला मिळते। आणि अधिक माहिती जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्या सोबत आहेत। चंद्रकांत, खरं तर पुण्यामध्ये पहिला रुग्ण ज्यावेळेला कोरोनाचा आढळला होता त्यानंतर पुण्यामधली कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढताना दिसली आणि पूर्वपदावर सुद्धा लवकरात लवकर आपल्याला पुणे येताना दिसतंय। पुणेकरांचा आता सध्या तिथं प्रतिसाद कसा आहे या संपूर्ण लॉकडाऊनला? कारण ट्रॅफिक सिग्नल जे आहेत ते देखील सुरू झालेले आहेत आणि याची कोरोनाची दहशत जी आहे ती आता ट्रॅफिक पोलिसांमध्ये सुद्धा पाहायला मिळते। हो मनाली, पुणे पूर्वपदावर येतंय म्हणण्यापेक्षा ते आणलं जातंय प्रशासनाकडे। कारण तुला माहिती आहे 9 मार्चला पुण्यात पहिला पेशंट सापडलं, त्यानंतर 17 मार्चपासून पुण्यातले सगळं सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद करण्यात आली होती। मग नॅशनल लॉकडाऊनच्या आधीच पुण्यातनं सगळं लॉकडाऊन सुरू झालं होतं। आज 65 दिवस झालेत हे सगळं बंद होतं, पण अखेर 31 तारखेला लॉकडाऊन सुरू होतं। पण त्याआधीच पुण्यातली ट्रॅफिक सुरू झाली, सगळे सिग्नल सुरू आहेत। आपण पाहू शकतो कसे अगदी नॉर्मल रुटीनप्रमाणे सगळं पुण्यातलं जनजीवन रस्त्यावरचं पूर्वपदावर येताना दिसतं। सगळे सिग्नलही सुरू झालेत बहुतांश प्रमुख चौकातले। विशेष म्हणजे तुला आणखीन सांगेल, हा जो बेबीवाडीचा चौक आहे याच्या इकडच्या बाजूला रेड झोन आहे, पण हा रोड पूर्णपणे मोकळा ठेवला आहे अशासाठी, कारण शेवटी वाहतूक ही सुरूच ठेवावी लागणार आहे जरी बाजूला रेड झोन असलं तरी। याचाच अर्थ आहे की प्रशासनाला पुणे येणे हो आता पूर्वपदावर आणायचे, कारण 2 महिने होऊन गेलेत लॉकडाऊन सुरू होऊन 31 तारखेला ते संपेल। मग काही झालं तरी पुन्हा आता हळूहळू, कारण लॉकडाऊन किती काळ ठेवणार हाही मुद्दा आहे। म्हणून पण ट्रॅफिक पोलिसांच्या काही समस्या आहेत, कारण फाईन टाकाय झालं तर नेमकं कसं करायचं, काय काय सूचना आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। आपल्यासोबत राहुल आहेत ट्रॅफिक पोलीस इथले, हे चौकातले बेबोड। मला सांगा, सिग्नल सुरू झालेत, काय काय कशा सूचना आहेत तुम्हाला? सिग्नल गेले लॉकडाऊनमुळे गेले 2 महिन्यापासून सिग्नल व्यवस्था बंद होती, परंतु 22 मे रोजी लॉकडाऊन थोडंसं शिथिल झाल्यामुळे रस्त्यावरती वाहतूक वाढली आहे, त्यामुळे सिग्नल व्यवस्था चालू करण्यात आलेली आहे। परंतु सिग्नल व्यवस्था जरी चालू असली तरी नागरिकांनी जे सरकारी नियम दिलेले आहेत त्याचं पालन करून सिग्नलला थांबले तरी थोडंसं डिस्टन्स पाळून गाडी उभी केली पाहिजे, असं मी नागरिकांना आवाहन करतो। आपल्यासोबत आणखी एक पोलीस महिला कर्मचारी आहेत, त्याच्या मनात काही शंका आहेत। सिग्नल तर सुरू झालेत, पण कारवाई करताना ऑनलाईन करायची की ऑफलाईन, कारण कॅश घेतलं तर संसर्ग वाढू शकतो असं तिच्या मनात। मला वाढून मॅडम, नेमकं आता ट्रॅफिक सिग्नल झाले, कारवाई तर तुम्हाला करावी लागणार आहे। जे सिग्नल तोडतील, जे नियमांचं उल्लंघन करतील, तुम्ही मागचेही दंड वसूल करताय, तर काय नेमकी तुमच्या शंका आहेत म्हणून? सर, पावत्या करण्यात अशी भीती काही नाही वाटत, फक्त पावत्या पेड करण्याची भीती वाटते। कारण समोरच्या माणसाचं आम्हाला ATM घ्यावं लागतं, समोरचा माणूस नक्की पॉझिटिव्ह का निगेटिव्ह याची काही आम्हाला माहिती नाहीये, त्यामुळे भीती वाटते सर पेड करण्याची। अनपेड पावत्या करण्यास बिलकुलही भीती वाटत नाही सर। मग आता कसं करता तुम्ही? सध्या तरी करतो सर, ऑनलाईन फाईन सुरू आहे। ऑनलाईन फाईन करतो सर, ऑनलाईन करतो। म्हणजे आपण पाहिलं मनाली, जनजीवन तर सुरू होतंय हळूहळू, पुण्यातलं पूर्वपदावर येते, पण पोलीस बांधवांच्या मनात शंका आहे संसर्ग वाढू शकतो, कारण पुण्यातला आकडा दररोज 150 ते 200 वाढतोय। मग जनजीवन पूर्वपदावर जरी आलं असलं तरी पुण्यातली 7 आटोक्यात आली असं अजिबात नाही। पण लॉकडाऊन किती दिवस ठेवायचं त्यालाही काही मर्यादा आहेत, कारण शहर शेवटी सुरू करावंच लागणार आहे। शेवटी मेट्रो शहर आहे, आजच विमानसेवा सुरू झाली, तशाचपर्यंत रस्त्यावरची वाहतूक सगळी सुरू झालेली। आणि याचा अर्थ इथून पुढे पुणेकरांनाही सवय लावून घ्यावं लागणार कोरोनासमोर जगण्याची, सोशल डिस्टन्स पाळणं, मास्क बांधूनच बाहेर पडणं, ह्या गोष्टी टाळल्या तर नक्कीच पुणेकर ह्या संकटावरही मात करून बाहेर येऊ शकतील म्हणाले। अगदी बरोबर आहे चंद्रकांत। जसं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील काल सगळ्या जनतेशी संवाद साधताना फेसबुक लाईव्हद्वारे त्यांनी म्हटलेलं होतं की आपल्याला या कोरोनासोबत जगणं आता शिकायचं आहे आणि तेच प्रत्येक नागरिकांना आता करायचं आहे, ते म्हणजे एकतर स्वतःची काळजी स्वतः घ्यायची। चंद्रकांत, धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल। प्रत्येकाला सोशल डिस्टन्सिंग, मास्क, सॅनिटायझर, हात स्वच्छ धुणं या सगळ्याचे नियम जे आहेत ते सगळे काटेकोरपणे अंमलात आणायचे आहेत।